पाऊस चालू आहे ना, मी तुम्हाला दाखवले इतका भारी पाऊस चालू आहे ना का आवाज पण येत नसेल तुम्हाला माझा, एवढा भारी मुसळधार आणि शांत रीतीत पाऊस चालू आहे. बापरे, एकदम असं नाही का धुकं धुकं झालेलं आहे. इतका मस्त पाऊस चालू आहे आणि ना वारं नाही जास्त, शांततेत आहे. आणि इथं पण पावसाचे थेंब लागते. आणि माझ्या मिस्टरना शॉपमध्येच थांबले. खिडकीतून दाखवते बॅक साईडचं. आता इकडं सध्या सगळीकडे ऊस लावलेले जास्तीत जास्त. बापरे, खिडकी इतकी पॅक झाली वाऱ्याने ना, ओपन नव्हतं. बापरे, जबर हवा आली, फोन सुद्धा उडून जाते माझा. लावून घेतलं मी, खूप हवा आहे. पडदा पण उडून चालला होता. खिडकी उघडण्याचा चान्स नाही. बनवायचा आहे स्वयंपाक. आणि मी ना आता माझ्या मिस्टरांना विचारून येते का तुम्हाला काय खायचंय. आज लय पाऊस चालला होता आमच्याकडे. आता मी खाली कशी उतरू, माझी चप्पल, मिस्टरांची चप्पल घालते. स्वयंपाक बनवायचं आहे पण आहे ना, चॉईस विचारून येते. कारण कधी कधी काय बनवलं ते म्हणते हे बनवायचं होतं, ते बनवायचं होतं. त्याच्यापेक्षा वाहू बेडकुळा बेडूक आहे बघायचा. पावसामुळं बेडूक आलाय. माझा पाय पडला, असं बरं नाही पडला, घाबरलेच मी. आवाज कमी करणे. स्वयंपाक करायचा आहे. तुम्हाला काय खायचं? स्वयंपाक बनवायचा आहे. मी कुरकुरे खाल्ले. हा पण काय बनवू असं म्हणते मी. अंडा बिर्याणी. येस, माझ्या मनात तेच होतं. तुम्ही कसं काय ओळखलं? मला माहित तुला काय खायचंय. कसं काय म्हणून ओळखलं? पण मला मी ना 2 गोष्टी ठरवल्या होत्या. म्हणजे आधी एक वटाणा मसाले भात किंवा मग अंडा बिर्याणी करू म्हणलं, जर मिस्टर नाही म्हणले तर. मी एक तासापासून डोक्यात विचार झालाय का आज मस्त अंडा बिर्याणी. मग बरोबर आहे, माझ्या आणि तुमच्या मनात एकच येतं. खरंच मी तेच ठरवलं होतं. हा शपथ. म्हणजे वाटाणा मसाला भात किंवा अंडा बिर्याणी हे 2 ठरवू. आणि याच्या व्यतिरिक्त मिस्टरांना जर कधी कधी भात आवडत नाही तर मग दुसरं ठरवू. आता इथून मी अंडे घेऊन जाते. अंडा बिर्याणी पिशवीत देते का अंडे? आणि मी खरंच ठरवलं होतं अंडा बिर्याणी. म्हणजे आधी वाटाणा मसाले भात, पण माझ्या मिस्टरांना नुसता भात काय आवडत नाही. मग चपात्या करा, हे करा. पण त्यापेक्षा म्हणलं जर आहे ना, मिस्टर वाटाणा आणण्यासाठी पण नाही जाऊ शकत. कारण कटाळ येतो मिस्टरांना पावसाळ्यात जायला. आणि मग म्हटलं अंडा बिर्याणी करू आपण मस्त. किती वेळ थांबणार आता? बरंच वेळ. मी बनवू का मग? मी बनवणार, तू बाकी सगळं करून ठेव. काय करू? कांदा कापू? हे 8 अंडे उकडायचे. येस. हे 2 अंडे ते सकाळी कर. ओके. पॅक कर. येस. चला मग तुम्ही येणार आहे का? लगेच नाही येणार का? तयारी आणि ना 8 अंडे उडायला खूप 8 9 टाक. एक वेळ 9 टाकते ना मग आपल्याला 2 मिळाले. चलो. छान मेनू, फेवरेट मेनू आहे माझा. हा बर. मस्त अंडे उकडायला टाकले. तर आता मी कांदे घेतले आणि ना कांदा कट करून घेते पहिले. झोपा. आता आमच्या इकडं लाईट गेलेली आहे. मस्त मस्त लाईट गेली. आजी केव्हाची लपाछपी खेळायची आहे. लपा शकते तुला. अरे गेली मला बघू दे. आज दिवसभर कंटिन्यू खेळायची पण झोपायला थकली का नाही. मी तुम्हाला थकवलं दुपारी. मम्मी तर जास्त थकली असं बायपेक्षा, कारण की दुपारपासून तिच्यासोबत खेळू राहिली. नाही आणि तिच्यासोबत असं कंटिन्यू बोलावं लागतं. कंटिन्यू 1 मिनिट पण असं गप बसलं ना तिला जमत नाही. लय एनर्जी लागते तिच्यासोबत खेळायला. बापरे, दुपारी मला मी हसता हसता रडत होते. हसू म्हणजे हसू का रडू हेच कळत नव्हतं. एवढं तिने मला हसायला लावलं. म्हणजे ना तिचा गेमच लय वेगळा होता. इतका हसायला पण यायचं ना, हसता हसता असं डोळ्यातून कंटिन्यू पाणी सुरू झालं. म्हणजे आणि ती अजून चिरडायची, मी हसायचे तिला आणि ती चिरडायची माझ्यावर. तर आता आमची ना अंडा बिर्याणी बनून झाली. आता आम्ही मस्त जेवण करणार आहे.
बघा असा गेम आहे विराचा, मला एवढी जाम थकली ती. मम्मीची शिफारतच आहे बाई विरा सोबत खेळायची. पकडली गिरा, पकडली. पुढे गेली. हा, तिचे जर आता केस जर बघितले ना घामाघूम झालेली पोरगी. लाईट बंद करून टाकली बघितलं का ओळखून आहे. मला तर सापडायलाच विरा. अंधारात सापडू नये म्हणून आले, कसं आले. हातीच लागत नाही. लय पळवती. लई घामाघूम झालेली बाबा, लई खेळले केव्हाचे आज दिवसभर. कसं लाईट लावून दिला, बंद करती लपती तर लय चालाक आहे. हा अंडे फुटतील बरं का व्यवस्थित. लाल मिरचीचं काहीच नाही टाकून वाटतं. नाही भारी झालंय ना. टीव्हीला काहीतरी झालंय आता लाईट गेले चालले राहिले. चालू आता टीव्ही चालले होते. काहीतरी गेलं नाही कावाचा चालू करून राहिलोय मी, चालण्यावर राहिलाय. कसं झालंय सांग बरं. मीठ तू दिलं तर तेवढंच, मी काय टाकलं नाही त्याच्यामुळे आळणी झाला असेल ना. एकदम भारी असा राईस. काय चालली थोडं आळणी भात. विरा काय ग विरा, ए विरा इकडे बघ ना, काय करते इकडे बघ. काय हा हे झालं, इकडे बघ म्हणतोय तर. अयो त्याच्यात काय निघलं, काय त्याच्या खाली काय बघ, काय काहीतरी जादू आहे. इकडे तुला जादू दाखव इकडे. कशात, अरे कशात बेसळ नाही, आख्या जगात बेसळ आहे. टाटा नमक काय, सगळ्या नमक बिमक काय खायचं, सगळ्या वस्तूमध्ये बेसळ. काहीच नाही खायचं आपण. हा डायरेक्ट ठोसार मीठ खायचं. हा महागच आहे ना, त्याच्यामध्ये एक आहे ना कमळाचं पोस्टर ऑर्डर केलं होतं छोटंसं, आणि इथं लावायचं आहे ते स्टिकर. इथे धरू का. बस लाव. बस ओके. कोणाला घ्यायचं असेल मी प्रॉडक्ट टॅग करेल. छान आहे कमळ. टीव्ही लक्ष दे. इकडं कोणी आलं का काय. मिस्टरांना चिट्टे खाण्यासाठी बोलून आणलंय शॉपमधून. वाव मस्त दिसते, सुपर. सुपर दिसते. अशा अजून 1 2 3 अशी लाईनवर लावायची म्हणजे खिडकीची डिझाईन होऊन जाईल. काय वाटतं तुम्हाला. हे आम्हाला माझ्या रूममध्ये पण चिटकू वाटलं होतं बरं का. बरं आता इथं चिटकून दिलं, खूप छान वाटतं.